महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून राजकीय सामाजिक क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे। मित्रांनो, या दुःखद घटनेचे पडसाद अमरावती शहरातही उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शोक भावना पसरली आहे। अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व होते। त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। मित्रांनो, अमरावती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभाताई खोडके व संजय खोडके यांच्या निवासस्थानी शोक व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने येथे एकत्र येत असून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावुक वातावरण निर्माण झाले आहे। मित्रांनो, अनेकांच्या डोळ्यात अश्रू असून अजितदादा अमर रहो अशा भावना व्यक्त केल्या जात आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सर्वत्र शोकसभांचे आयोजन केले जात आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याने अनेक महत्त्वाचे निर्णय अनुभवले। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।